देतोय आमचे अन्सारबाई आहेत, राहिलबाई आहेत, माजिदबाई आहेत, यांना मनपूर्वक शुभेच्छा असतील। आणि एका बाजूला चेंडरे चॅम्पियन्सचे अवधूत पाटील आहेत, त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा असतील। दोन्ही कर्णधार शार्प माइंडेड आहेत। विशेषतः प्रशांत मोरेला आपण अष्टपैलू खेळाडू म्हणून गेले अनेक वर्ष या मैदानावरच नव्हे, या विभागामध्येच नव्हे तर तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये ओळखतो। याच वर्षी सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब त्याने रायगड प्रीमियर लीगला हस्तगत केला। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रायगड प्रीमियर लीग मध्ये प्रशांत मोरे ठरला आणि तो या मैदानामध्ये आपलं प्रभुत्व दाखवण्यासाठी सिद्ध होणार। तर दुसऱ्या बाजूला हुसेन टाके या मैदानामध्ये येतोय, ज्याने गतवर्षी स्पर्धेमध्ये 100 पेक्षा अधिक धावा कुठल्या मला वाटतं एका सामन्यामध्ये तर त्याने 50 सुद्धा लगावलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर एकाच मॅचमध्ये 5 षटकार लगावण्याचा विक्रम सुद्धा त्याने PNP चषकामध्ये केला। तो हुसेन टाके सुद्धा मैदानामध्ये असणार। पण नेहमी आपण म्हणतो ना, मैदान नवं असलं की चॅलेंज नवं असतं, प्रतिस्पर्धी नवीन असतो आणि मग या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला नवीन दिवस, नवा अध्याय, नवीन स्वप्न घडवायचं असतं। त्यासाठी आपण तयार होऊया। ऐकूया समालोचन कक्षामध्ये आकाश मांजरेकर यांना। धन्यवाद ॲडव्होकेट संदीप जगे सर। हाय हॅलो नमस्कार सर्वांना, आपण स्वागत करूयात PNP चषक 2025 मध्ये। एक अद्भुत अशी क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेने अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतले। मैदानाच्या आत आलो तर लक्षात येईल, एका बाजूला राजपुरी पॅन्थर्स तर दुसऱ्या बाजूला चेंडरे चॅम्पियन्स या दोन संघादरम्यानची ही लढत आहे। नाणेफेकीचा कौल राजपुरी पॅन्थर संघाने जिंकला। प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, गेम ऑन, मॅच ऑन झाले आणि पहिलाच बॉल मुजीब रिफाईने काय कमालीचा अचूक टप्प्यावरती टाकलाय। सलामीची जोडी मैदानाच्या आत आली। एका बाजूला निमिष पाटील, दुसऱ्या बाजूला गौरव पाटील पाहायला मिळतोय। निमिष पाटील म्हटलं की डावखुरा फलंदाज, नौखार विभागातील खेळाडू। गौरव पाटील आपण बघितलं तर करूरचा हा खेळाडू आहे। त्यामुळे ही प्रीमियर लीग किती महत्वाची आहे बघा, जिथे खारेपाट विभागातील एक गाव नौखार आणि हा नौखारचा सितारा मैदानाच्या आत आग ओघायला सुरुवात करतोय। जबरदस्त टायमिंग, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। जबरदस्त धाटणीचा फटका मैदानाच्या आत आलाय। इथून मात्र निमिषने सांगितलं, एक डाव तुझा, दुसरा डाव माझा। पहिला चेंडू भलेही मी सावध पवित्रा स्वीकारला असेल, मात्र दुसऱ्या बॉलवरती कमबॅक करणं मला माहिती आहे आणि नौखारची जी खारी हवा आहे ना, त्यामधून चांगले खेळाडू घडलेत आणि कठीण परिस्थितीचा सामना करत हे खेळाडू मैदानाच्या आत अथक प्रयत्नांनी, मेहनतीने, जिद्द चिकाटीने आपली इनिंग बिल्ड करताना बऱ्याच वर्ष आपण सातत्यपूर्ण खेळ अनुभवतोय। मुजीब रिफाईचा शॉर्ट पिच बॉल होता। यावेळेला शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलं असं मी म्हणेन बघा। बॉल शॉर्ट पिच होता, याला कव्हरच्या डोक्यावरून खेळता येऊ शकला असता, मिडविकेटच्या दिशेने खेळता येऊ शकला असता, मात्र कुठेतरी द्विधा मनस्थिती। इथून मुजीब रिफाईचं कौतुक करावं लागणार आहे। व्हरायटी, व्हेरिएशन, संमिश्र खेळ मैदानाच्या आत दाखवण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने केला गेलाय। लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी, नॅचरल अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, डावखुरा फलंदाज स्ट्राइक एंडवर, ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा पडला, बॉलने काटा बदलला, तोच काटा फलंदाजाच्या जिव्हारी लागलाय। कमालीची गोलंदाजी, मुजीब रिफाईचं कौतुक करावं लागेल। धाडसी गोलंदाजी मैदानाच्या आत। पॉवर प्लेचं षटक चालू आहे बघा। पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्डच्या घेऱ्या बाहेर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑनला तैनात करण्यात आला, एक मिडविकेटला तैनात करण्यात आलाय। मग अशा वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर सेन्सिबल क्रिकेट, स्मार्ट क्रिकेट मैदानाच्या आत। ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आत। कौतुक करावं लागेल मुजीब रिफाईचं, अचूक टप्प्यावरती मारा केलाय त्याने। एक चेंडू गुडलेंथवरती टाकला काय, त्याच्यावरती षटकार खेचला काय, तदनंतर मात्र इतरत्र सर्व चेंडू। संमिश्र खेळ ज्याला म्हणतात ना, व्हरायटी, व्हेरिएशन यांचा संमिश्र खेळ मैदानाच्या आत सुरू आहे। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंसं चांगलं होऊ शकलं नाही, मात्र तरी सुद्धा निमिषकडे असलेली ताकद। चेंडू जाईल काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। रायगडाची शान, शेका पक्षाचा। थँक्यू। षटक क्रमांक 1 समाप्त। धावफलकावरती 12 धावा जमा झाल्यात। इथून मात्र निमिषने जणू काही 6चा पाडा माहिती आहे आणि त्याच दृष्टिकोनातून वाटचाल सुद्धा करताना आपण पाहतोय। म्हणजे निमिष म्हणजे हा असा खेळाडू आहे ना, जिथे समजा शाळेचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं, वर्गामध्ये गेला आणि ज्याला केवळ 6चा पाडा पाठ आहे आणि म्हणून फक्त
गुरुजींनी विचारलं कोणता पाडापाठ आहे, हात वर करून सांगितलं मला 6चा पाडापाठ आहे. 6 1 6 6 2 12. बाकी मला 1 1 दुर्की 2 माहिती नाहीये. आणि ॲज अ ओपनर तुमची ही भूमिका ठाम असली पाहिजे आणि तेच निमिषने मैदानावरती करून दाखवलं. शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला, शेवट गोड केला आणि म्हणाला कुछ मीठा हो जाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये इथून मात्र बदलाव करण्यात येतोय. ऐमान अरब हा गोलंदाज मैदानाच्या आत येताना आपण पाहतोय. मुरुड तालुक्यातील हा खेळाडू मैदानाच्या आत इथून मात्र सज्ज झालेला आपण पाहतोय. ऐमान अरब याला आता मात्र जबाबदारी दिली पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्या संघामध्ये हुकमाचे एक्के असले पाहिजेत. त्याच्यापैकी एक मुजीब रिफाई आपण पाहिले आणि आता मात्र इथून ऐमान अरब हा सुद्धा गोलंदाज सज्ज झालाय. PNP चषक अशी क्रिकेटची स्पर्धा जिथे 3 तालुक्यांचे खेळाडू एकत्रित येतात, 3 तालुक्यांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा आहे. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच नाराज, नाखुश. यावेळेला मात्र बॉल वाईड असल्याची घोषणा केली आहे. ना दसरा ना दिवाळी मात्र सुरुवात केली वाईडने आणि त्याचमुळे का होईना एक्स्ट्रा स्वरूपातील धाव फलकावरती बहाल केली जाईल. इथून बघा एकही बॉल दुसऱ्या ओव्हर मधला काउंट नाही झालाय. अशा वेळेला वाईड पडलाय. फलंदाज गौरव पाटील पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. अचूक टप्पा, डावखुरी गोलंदाजी. इथून मात्र मी राजपुरी पॅन्थर संघाचं कौतुक करेन. पहिले दोन्ही गोलंदाज बघा डावखुऱ्या प्रकारचे आहेत आणि प्रत्येकाकडे काही ना काही वैविध्यपूर्णता आहे. म्हणजे आपण पाहिलं तर मुजीब रिफाईकडे वेग होता, तर इथून मात्र ऐमानकडे अचूक टप्पा आहे. यावेळेला जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषापार. फरार. षटकार. चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. थँक्यू. ऍक्शन रिप्ले बघा. जवळजवळ 5व्या ते 6व्या स्टंपवरती गेला होता, कारण त्याला माहिती आहे टप्पा पडला की चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. मग कुठेतरी चेंडूचा वेग आणि अगदी त्याच वेळेला टर्न कट करण्यासाठीचे प्रयत्न. गौरव कुरुळच्या मातीतील हा रांगडा गडी आहे, ज्याने आज मात्र मैदानावरती चांगली क्रिकेट खेळण्याची सुरुवात केली आहे. अचूक टप्पा त्याने ओळखला, चेंडूवरती नजर ठेवली आणि तदनंतर मात्र कमालीचा फटका खेळलाय. आहा, या वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. मातीची विकेटची करामत मैदानाच्या आत. चिकी धाव, चोरटी धाव, क्षेत्ररक्षकांच्या नाकावरून टिच्चून घेतलेली ही धाव फलंदाजांसाठी कॉन्फिडन्स वाढवून देणारी आहे. धावफलकावरती इथून मात्र आपण नजर देऊयात. 20 ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. चौकार षटकारांची परिभाषा बोलणारी ही क्रिकेटची स्पर्धा. आपल्याकडे उत्तम खेळ असेल तर आपल्याला नावलौकिक मिळेल अशी क्रिकेटची स्पर्धा आणि प्रत्येकाला हवीशी अशी ही क्रिकेटची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं गेलंय आणि या स्पर्धेमधून चांगले खेळाडू घडलेत. गतवर्षी आपण पाहिलं ज्या पद्धतीने नावलौकिक या स्पर्धेला मिळालं ना, ते कौतुकास पात्र होतं आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा आपण पाहतोय. हे दुसरं पर्व, तितकंच भव्य दिव्य आयोजन. इथून मात्र सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो. पहिला हादरा. प्रथम फलंदाज बाद. रायगडाची शान. शेका पक्षाचा मान. तरुणाईचा सन्मान. PNP चषक. बघा, नशिबावरती अवलंबून राहायचं नाहीये, कारण नशीब हा फक्त 1% असतो आणि आपला मेहनत हा 99% असते. आणि ऐमान अरबने हे मैदानावरती करून सुद्धा दाखवलंय. इथून मात्र निमिषला बाद केलं. निमिषला वाटलं की मिडल ऑफ द बॅट आल्यावरती टायमिंग चांगलं होईल, मात्र अधिकची उसळी कुठेतरी फलंदाजाला बीट करणारी होती आणि हेच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले कुणी दाखवलं? अर्थातच प्रोलिंग्स यांचं आपण कौतुक करूयात. काय ते कॅमेरा मग कमालीचं पाहायला मिळालं. 21व्या शतकामध्ये आपल्याकडे ट्रान्सपरन्सी असावी, क्लॅरिटी असावी आणि ती क्लॅरिटी, तो दूरदृष्टिकोन प्रोलिंग्सच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय. विपुलजी पांडुलकर आणि अगदी त्याच वेळेला संदीपजी कीर, ऋतुज कीर यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धेचं प्रक्षेपण अगदी जबरदस्त पाहायला मिळालंय. मैदानाच्या सभोवताली रसिक मायबाप प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. काही शाळेतले
प्रेक्षक सुद्धा आपण पाहतोय जे गॅलरी क्रमांक 2 वरती आलेत आणि आपल्या आवडत्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी ते उपलब्ध झालेत. आशा करूयात कोणीही क्लास चुकवून आला नसेल. वयात मैदानावरती फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलेला चेंडू यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, जरी गाव छोटा. थँक्यू. डावफलकावरती नजर 24 धावा आपण पाहतोय जिथे 1 to go चा इशारा आलाय. षटक क्रमांक 2 मैदानावरती प्रगती पथावरती आहे. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर लेग हा शॉट खेळला गेला आणि चांगला फटका मैदानाच्या सिद्धांत पुळेकर मैदानाच्या आत आपण पाहतोय. खानाव विभागातील खेळाडू आणि आज खानाव ते कुरुळ या हा जो काही प्रवास आहे ना हा फार सुखद प्रवास आहे. हा प्रवास कोणामुळे अनुभवायला मिळाला? अर्थातच सन्मान्य चित्रलेखाताई पाटील, रुपाल शेठ पाटील यांच्यामुळे हा प्रवास करता आलाय. जरी तालुका एक असेल ना तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं कौशल्य गुणवत्ता आपल्याकडे असावं लागतं आणि हे सिद्धांतने मैदानावरती दाखवलंय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. यावेळेला ऐमानने पुन्हा एकदा दाखवलंय की त्याला पॉवर प्लेची दुसरी ओव्हर का दिली. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांची सांगता आणि इथून मात्र 24 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण ज्या स्पर्धेची चर्चा करतोय आपण पाहिलं व्यासपीठावरती सन्माननीय मान्यवर उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं रसिक मायबाप प्रेक्षक क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपलब्ध झालेत आणि या समारंभाचा या स्पर्धेचा मुराद आनंद लुटताना आपण पाहतोय. आज PNP चषक 2025च्या आपण 3ऱ्या दिवशी एकत्रित आलोय आणि ही क्रिकेटची स्पर्धा जोश, अप्रतिम खेळ, कौशल्य या बळावरती आपल्याला पाहायला मिळाले. पंचांनी इथून मात्र इशारा केलाय की षटक क्रमांक 3 म्हणजे रायगड तालुक्याने अखंड रायगड तालुक्याचं ज्या या एलिमेंटने लक्ष वेधून घेतलंय असं म्हणजे PNP टेप बॉल ओव्हर म्हणून या ओव्हरकडे बघितलं जाईल. बघा वैविध्यता असली पाहिजे. गतवर्षीपेक्षा आपण नेहमी प्रगती केली पाहिजे, विकास केला पाहिजे आणि अशा वेळेला चित्रलेखाताई पाटील आणि रुपाल शेठ पाटील यांचं आपण कौतुक करूयात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती त्यांची बारकाईने नजर आहे. ज्या पद्धतीचं मैदान बनवलं गेलंय, ज्या पद्धतीचं पॅव्हलियन बनवले गेलेत आणि ज्या स्टँडर्डचे क्रिकेटपटू मैदानावरती खेळतायत ना, अलिबागचं उज्ज्वल भविष्य, मुरुडचं उज्ज्वल भविष्य आणि खऱ्या अर्थानं रोहा तालुक्याचं उज्ज्वल भविष्य योग्य हातांमध्ये आहे हे आपण निश्चित निर्धास्तपणे बोलू शकू. उडीयत मैदानाच्या दिशेने जिथे षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या मोर्चावरती इथून मात्र हिमांशू मिसाळ आलाय. हिमांशू आलाय म्हणजे पॉवर प्लेचं 3रं षटक आलाय. PNP टेप बॉल ओव्हरसाठी या ठिकाणी आलाय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. आता मात्र 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक कुठे आहेत याची चर्चा करूयात. विकेट किपरच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक, एक शॉट थर्डमॅन आहे, एक शॉट फाईन लेग आहे. इथून मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक शॉर्ट आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपण पाहिली. डीप मध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. स्ट्राईक एंड वरती गौरव आहे जरूर, मात्र गौरवसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न या स्पर्धेचा इतिहास राहिलाय. 3ही दिवस आपण पाहिले PNP टेप बॉल ओव्हर्स मध्ये ज्यांच्याकडे कौशल्य आहे, चांगले टायमिंग आहे आणि किंबहुना नशिबाची साथ ज्यांना मिळाली आहे ना त्यांनाच मोठे फटके खेळता आलेत. अन्यथा हा जो काही वेगळा एलिमेंट आहे ना या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाताना आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय सिद्धांत पुळेकर स्ट्राईक एंड वरती आहे. गौरव स्ट्राईक एंड वरती बॅटची लिडिंग एज. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. सेकंड इन अ रो, बॅक टू बॅक फलंदाज बाद. रायगडाची शान PNP चषक, शेका पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक. PNP एज्युकेशन अर्थात आपण जर पाहिलं तर यांच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी या ठिकाणी आलेत. PNP एज्युकेशन सोसायटी आणि खालापूरचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आलेत. अगदी त्याच वेळेला वेगवेगळ्या विभागातून सुद्धा आपण पाहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं प्रेक्षक मंडळी आलीत. जिल्हा परिषदेचे अर्थात शाळा अर्थात कुरुळ यांचे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध झालेत. या सर्वांचं PNP चषक मध्ये आपण स्वागत करूयात.
हे उज्ज्वल भविष्य आहे, भारताचं उज्ज्वल भविष्य आहे आणि त्या सर्वांचं स्वागत करूया. टाळ्या, पिप्पाण्या, शिट्ट्या आपल्या गावातील आपल्या आवडत्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेत. गॅलरी क्रमांक 2 मधून आपण पाहिला जोरदार टाळ्या, शिट्ट्या या ठिकाणी आल्यात, त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. स्क्रीनवरती आज आपण पाहतोय प्रोलिंगच्या माध्यमातून की हे सर्व उज्ज्वल भविष्य आज मैदानावरती खेळणाऱ्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं सपोर्ट करतायत. आज तुम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, उद्या संपूर्ण जग तुमच्या कर्तृत्वासाठी टाळ्या वाजवेल. वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे हिमांशूचा हा बॉल मात्र चांगल्या प्रकारचा होता, मात्र पंचांनी सांगितलं की अपस्टंपच्या बाहेर आहे आणि त्याचमुळे का होईना बॉल वाईड असल्याची इथून मात्र घोषणा करण्यात आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आत शुभम पाटील, कुरुळचा सुपुत्र, ज्याने 2024 आणि 25चा हंगाम अक्षरशः गाजवलाय. ज्या सिद्धांत पुळेकरला आपण पाहतो, सिद्धांत पुळेकर आपण पाहिलं खानाव विभागातील खेळाडू आहे. शुभम पाटील यंदाच्या वर्षामध्ये खानावच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक ज्याने पटकावलं. बाईक पटकावली, बाईक पटकावणं अलिबागकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अपसमच्या बाहेरचा चेंडू, सलगचा दुसरा वाईड चेंडू. बघा पहिला बॉल कुठेतरी डाऊटफुल आहे असं गोलंदाजाच्या मनात वाटलं, मात्र हा बॉल लांबच लांब वाईड गेला. एक्स्ट्रा स्वरूपातील धावा धावफलकांवरती ऍड होतील. 26 ऑन स्कोरबोर्ड, जिथे आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत. एका बाजूला राजपुरी पॅन्थर संघ, दुसऱ्या बाजूला चेंडरे चॅम्पियन्स. आपण जर पाहिला सन्मान्य राहिलजी कडू, अन्सारजी दळवी यांचा राजपुरी पॅन्थर संघ, तर दुसऱ्या बाजूला अवधूतजी पाटील यांचा चेंडरे चॅम्पियन संघ. चेंडरे संघ म्हटलं की घरचा सपोर्ट, नॅचरल ऍडव्हान्टेज, बेनिफिट नक्कीच मिळणार आहे. इथून आडवा बाटणे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, महत्वपूर्ण फलंदाज शुभम पाटील बॅक टू द डगआउट. रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. बघा सगळं काही चांगलं चालू आहे असं वाटत असताना एखादं वाईट स्वप्न पडावं, अशा पद्धतीचं हे वाईट स्वप्न पडलंय. ते म्हणजे चेंडरे चॅम्पियन संघासाठी. कारण प्रतिस्पर्धी संघाचा राजपुरी पॅन्थर संघाचा हिमांशू मिसाळ आज एक अभूतपूर्व गोलंदाजी मैदानावरती घेऊन आलाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, अगदी त्याच वेळेला अचूक वेगावरती गोलंदाजी, आणि त्याचमुळे का होईना प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने ढासळावा ना त्या पद्धतीने बात करताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या जीवन दिवकर आपण पाहतोय. आकाश, आपण एक विनंती करूया चेंडरे चॅम्पियन संघाला. फलंदाज खूप उशिरा येत आहेत. दोन्ही संघांना ही सूचना आहे आणि येणाऱ्या पुढच्या सर्व सामन्यांसाठी ही सूचना असेल. खेळाडूने लगेच मैदानामध्ये यायचं आहे. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज पूर्ण वाट बघतोय, तो फलंदाज येईपर्यंत सीमारेषेवरती, तर असं करू नका. अदरवाईज तुम्हाला टाइम आउट दिलं जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. धन्यवाद. मैदानाच्या आत आपण पाहतोय नवीन फलंदाज अर्थातच 5व्या नंबरसाठी जीवन दिवकर आपण पाहतोय. रोहा तालुक्यातील सोनखार विभागातील खेळाडू. सोनखार नवखार विभाग आपण जर पाहिलं तर अगदी चेंडरे विभाग, जिथे क्रिकेट अक्षरशः जगलं जातं, आणि मग त्या विभागाला बिलॉंग करत असताना आपल्या तालुक्यातून अलिबाग तालुक्यामध्ये येण्याचा हा जो प्रवास आहे, खडतर प्रवास आहे, सोपा प्रवास अजिबातच नाहीये. म्हणजे रात्रीचा दिवस केला, मेहनत घेतली, आणि आज जीवन दिवकर मैदानाच्या आत आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेला मात्र अलॉंग विथ द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. रनिंग बिटवीन द विकेट, काय कमालीचं आहे. स्वतःचे एफर्ट्स पुश केलेत, पुश केल्यावरती खुश राहायला मिळतं हे जीवन दिवकरला माहिती आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली, 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती आहे. 3रं षटक मित्रांनो म्हटलं म्हणजे PNP टेप बॉलचं षटक, जिथे मोठे फटके मारण्यासाठी आपल्याकडे स्किल, ॲबिलिटी, सराव, मेहनत, जिद्द असावी लागते. आणि मग असं करत असताना आपण पाहिलं शुभम बाद झाला. रिव्हर्स स्वीप, खरंच या फटक्याची गरज आहे का? जिथे आपण गोलंदाजाचं कौतुक करतोय, ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, आपल्याला सरळ बॅटने धावा किती येत आहेत, आपण तेवढा वेळ दिलाय का मैदानावरती? मग असं असताना रिव्हर्स स्वीप फटका खरंच गरज आहे का? आविष्कार फटके असले पाहिजेत, मात्र सिच्युएशन, परिस्थिती काय आहे हे बघून खेळणं तितकंच गरजेचं आहे.
यावेळेला कमालीचा बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदललाय, हा काटा फलंदाजाच्या जिवारी लागलाय. इथून मात्र षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांची सांगता धावफलकावरती 28 धावा, 3 फलंदाज बाद झाल्यानंतर. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे बघितलं जातं, ज्या स्पर्धेचा क्लास किंबहुना दर्जा हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिलाय. आज आपण या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी एकत्रित आलोय आणि 3ही दिवसांमध्ये खेळाडूंचा जोश, रसिक मायबाप प्रेक्षकांचा उत्साह, कौशल्य यांचा आपण अनुभव घेतला. ही स्पर्धा अलिबागच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिता यावी अशा पद्धतीची स्पर्धा मित्रांनो. कारण PNP चषक ही अलिबाग तालुक्यातील पहिली डे अँड नाईटची क्रिकेटची स्पर्धा म्हणून ज्यांच्याकडे आपण बघितलं जातं. अगदी त्याच वेळेला ही केवळ क्रिकेट स्पर्धा नाही आहे, तर ही अलिबाग, मुरुड, रोहा या 3 तालुक्यांमधील प्रतिभावनशाली खेळाडूंसाठी एकत्रित आणण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. आणि खेळाडूंची जबरदस्त कामगिरी, प्रेक्षकांनी दिलेला हा प्रोत्साहन, उत्साह हा आम्हाला खऱ्या अर्थानं आनंददायी आहे. आणि सन्माननीय चित्रलेखाताई आणि अगदी त्याच वेळेला नृपाल शेठ यांना सुद्धा आनंद देणारा आपण पाहतोय. रसिक मायबाप प्रेक्षक यांचं प्रेम या स्पर्धेवरती कमालीचं पाहायला मिळालंय. या स्पर्धेचं उद्दिष्ट आपण जर पाहिलं ना, केवळ विजेतेपद दाखवणं नाहीये किंवा ठरवणं नाहीये, तर युवा खेळाडूंना त्यांना नवीन संधीचं सोनं करून देणं, दरवाजे उघडून देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि या खेळामधून त्यांना प्रेरणा देणं हे नक्कीच राहिलंय. षटक क्रमांक 3 मुजीब रिफाई गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल, खोलवर टप्पाचा चेंडू आहे, स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहिला सिद्धांत पुळेकर, 1 धाव पूर्ण केली आहे. बघा, क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं की काही चेंडूची वाट पाहायची असते, मात्र कधी कधी वेळ निघून गेली ना तर आपल्याला बॅकफूटवरती बसावं लागतं. सेकंड इनिंगमध्ये आपल्या गोलंदाजांना आपण किती संधी उपलब्ध करून देणार, सेकंड इनिंगमध्ये किती धावा डिफेंड करायच्या आहेत, हे सुद्धा कॅल्क्युलेशन मैदानावरती लक्षात घेणं गरजेचं आहे. क्रिकेट हे केवळ धावांचं युद्ध नाहीये, क्रिकेट हा माइंड गेम सुद्धा आहे, जिथे आपण काय विचार करतोय, कशा पद्धतीने विचार करतोय, ड्रायव्हिंग सीटवरती कधी बसायचंय, हे ज्याला कळलं ना तो चांगला खेळ नक्कीच करू शकतो. यावेळेला गॅपमध्ये फटका खेळलाय, 2 क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतील, तद्वर मात्र मैदानाच्या आत बाय 1 गेट 1 फ्रीची जणू काही ऑफर चालू होती. पहिल्या धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं, रनिंग बिटवीन द विकेट. दोघांचं कोऑर्डिनेशन कमालीचं होतं आणि त्याचमुळे का होईना धावफलकावरती बदलाव होईल. 31 ऑन स्कोर बोर्ड, 31 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. 4थं षटक प्रगतीपथावरती. एका बाजूला चेंडरे चॅम्पियन संघ जे शर्तीचे प्रयत्न करतील की पहिल्या इनिंगमध्ये जास्तीत जास्त धावा बनाव्यात आणि सेकंड इनिंग मध्ये आपल्या गोलंदाजांना संधी दिली जावी. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला राजपुरी पॅन्थर संघ, सन्मान्य राहिलजी कडू, अन्सारजी दळवी साहेब यांचा हा संघ प्रयत्न करेल की नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने गेलाय. गोलंदाजी आतापर्यंतची चांगली आहे, त्यामुळे शेवट सुद्धा चांगला करावा. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटच्या दिशेने फटका खेळलाय, अगदी कॅल्क्युलेटिव्हली ज्याला म्हणता येईल. आणि तदनंतर लॉफ्टेड फटका केवळ एका धावेसाठी होता. 32 ऑन स्कोर बोर्ड, 32 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून स्वतःकडे असलेला सर्वोत्तम खेळ दाखवण्याची हीच ती वेळ आहे. रिफाईची गोलंदाजी आतापर्यंत चांगली आहे. पुन्हा एकदा चेंडूने टप्पा पडल्यावरती काटा बदललाय, धावचित करण्याची नामी संधी आणि या संधीचं सोनं केलं. इथून मात्र बाद व्हावं लागेल, फलंदाज बाद. रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे ऋषी. याच दरम्यान कॉल देऊया नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. आंबेपूर टायगर संघाचा कर्णधार आणि शहापूर स्मॅशर संघाचा कर्णधार, आपणास विनंती असेल की पहिला हाफ झाल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये येणार आहेत. या आंबेपूर टायगर संघाचे संघमालक सतीशजी तरे, विक्रांत पाटील यांना आपण शुभेच्छा देऊया. कर्णधार सौरभ पाटीलला आम्ही इन्व्हाइट करतो टॉससाठी. आणि शहापूर स्मॅशर्सचे संघमालक अजिंक्य पाटील यांना सुद्धा शुभेच्छा असतील. आणि कर्णधार असेल आदर्श पाटील, त्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये 5 षटकांचा अर्थात पूर्वार्धाचा खेळ संपला की आपण एकत्र येणार आहोत. ओव्हर टू वन्स अगेन आकाश मांजरेकर. थँक्यू. मैदानाच्या आत आपण पाहतो नवीन फलंदाज, रोहा तालुक्यातील खरापटे विभागातील खेळाडू सुराग दाभाडे मैदानाच्या आत आलाय. इथून मात्र मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून तो मैदानाच्या आत आल्यावर जबाबदारी वाढली आहे. बघा, स्ट्राईक रोटेट करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. बघा, सुराग यावेळेला स्ट्राईक एंडवरती सुद्धा येईल. जीवनला आपण पाहिलं तर कुठेतरी निराशेने किंबहुना आत्मघातकी डिसिजन घ्यावा लागला आणि त्याला धावचित व्हावं लागलं.
रोहा तालुक्यातील खेळाडू ज्या वेळेला मैदानावरती येतील त्यावेळेला अर्थातच रोहा तालुक्याला बिलॉंग करणारे जे रसिक मायबाप प्रेक्षक जे सपोर्ट करतात, आपल्या गावाच्या नावाला अस्तित्वासाठी जे सपोर्ट करणारे प्रेक्षक आहेत ना, त्यांना आनंदाचा खऱ्या अर्थानं हा क्षण आहे PNP चषक. कारण प्रत्येकाला माहिती आहे की अर्थात सन्माननीय चित्रलेखाताई पाटील आणि रुपाल शेठ पाटील यांनी आयोजित केलेली क्रिकेटच्या स्पर्धेचा दर्जा काय आहे आणि मग या दर्जेदार क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपले खेळाडू आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील खेळाडू चांगला खेळ करून दाखवतात हे बघून चांगलं वाटतंय. मुजीब रिफाईला इथून मात्र आणखीन एक विकेट मिळाली आहे फलंदाज बाद. षटक क्रमांक 4 समाप्त इथून झाले. 4 षटकांची सांगता धावफलकावरती 33 धावा. बघा काही खेळाडू फार स्पेशल असतात आणि त्यातीलच एक स्पेशल खेळाडू मुजीब रिफाई आपण पाहिला ज्याने आतापर्यंत 2 षटकं हाताळली आणि इथून मात्र आपण जर पाहिला ना तर एकूण 17 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट संपादन सुद्धा केली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी मैदानावरती केली आहे. मुजीब जर आपण पाहिला तर चांगला खेळाडू म्हणून जरूर आहे. नागोटने रोहा विभागातील खेळाडू ज्याने आपण जर पाहिलं ना तर बरीचशी क्रिकेट स्पर्धेमध्ये नावलौकिक प्रस्थापित केलं आणि PNP मध्ये आपण पाहिलं ज्यावेळेला ऑक्शन प्रक्रियेमध्ये मुजीबचं नाव आलं त्यावेळेला बरेचसे टीम मॅनेजमेंट त्याला घेण्यासाठी चढाओढ चालू होती आणि ती चढाओढ का होती ना हे त्याने मैदानावरती आपला खेळ चांगल्या रीतीने करून दाखवून सुद्धा दिले. स्वतःला सिद्ध केलं की प्रसिद्ध होता येतं हे ॲडव्होकेट संदीप जगे सर नेहमी म्हणतात आणि मुजीब रिफाईने आज ते मैदानावरती करून सुद्धा दाखवलंय. 4 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती 33 धावा. म्हणजे धावांचा आलेख आपण जर पाहिला ना चढता उतरता होता. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, मग कुठेतरी धावा येत असताना दुष्काळ पडावा अशा पद्धतीने तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये अनुक्रमे 4 आणि 5 धावा आल्यात. इथून चेंडरे चॅम्पियन संघाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जर ड्रायव्हिंग सीट वरती आलो नाही तर मात्र आपण बॅकफूट वरती जाऊ आणि मग असं असताना 5व्या ओव्हरसाठी ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे असा अर्शिल शेख मैदानाच्या आत आपण पाहतोय. बोर्ली विभागातील खेळाडू एक स्मार्ट हँडसम बॉय म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. एक ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आपल्या संघासाठी बोर्ली विभागाला जो नेहमी चांगलं काम करून देत आलाय. या वेळेला त्रिफळाची क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गुल फलंदाज बाद. रायगडाची शान शिका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान थँक्यू. बघा स्वतःची सावली निर्माण करायची असेल ना तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. बरेच जण म्हणतील या स्टेटमेंटचा अर्थ काय. या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की शेवटचं ओव्हर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून अर्शिलला गोलंदाजीसाठी बोलवलं. हाणामारीच्या षटकांमध्ये आपल्याकडे समोरचे खेळाडू आक्रमकतेने फटकेबाजी करू शकतात आणि तरी सुद्धा आपण चांगली कामगिरी करतोय, आपल्या संघासाठी संरक्षण करतोय, धावा वाचवतोय आणि म्हणूनच का होईना अर्शिल शेखचं इथून मात्र केलं जाईल कौतुक. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. फलंदाज आपण जर पाहिला ज्याने चुकी केली त्रिफळाचीच झाला अर्थात सिद्धांत पुळेकर खानावचा हा खेळाडू ज्याने जागा बनवून खेळण्याच्या चक्करमध्ये मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत पवन कोंडाजी. 5ची लीडिंग एज. पवन आला काय पवन गेला काय कोणालाच समजलं नाही. 1 मोर डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद. रायगडाची शान शिका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान बघा जर आज सुद्धा हॅट्रिक या मैदानामध्ये झाले ना तर आज मला वाटतं हा पहिला गोलंदाज आजच्या दिवशीचा ठरेल ज्याला हॅट्रिकसाठी टीव्हीचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय ना अनेक साऱ्या खेळाडूंना खूप सारी पारितोषिकं आकाश या वेळेला मैदानामध्ये मिळतात. PNP चषकामध्ये ही नामी संधी या सर्व खेळाडूंसाठी चालत आलेली आहे. कोण म्हणतं टेनिस क्रिकेटमध्ये पैसा नाही आहे, कोण म्हणतं टेनिस क्रिकेटमध्ये पारितोषिके नाही आहेत. हॅट्रिक मिळवा आणि टीव्ही घेऊन जा अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन आहे. काल श्रीकांत मुलगीने हे कार्यक्रम केला, पारितोषिक घेऊन गेलाय, घरच्यांना सुद्धा कॅच केलं, खुश केलं. तदनंतर आपण पाहिलं खानावचा एक खेळाडू आकाश गोंधळी ज्याने हॅट्रिक संपादन केली, घरी टीव्ही घेऊन गेला, घरच्यांना खुश केलंय. घरच्या मंडळींना खुश करायचं असेल तर घरची मंडळी सुद्धा म्हणतील बाबा रे तू बाकी सगळ्या स्पर्धा चुकव मात्र PNP चषकाला कधीच चुकवू नकोस. या स्पर्धेमुळे आम्हाला सुद्धा फायदा मिळतो.
बघा कधी कोणाचा काय फायदा होईल हे सांगता येत नाहीये. नाही आकाश, तू जे स्टेटमेंट आता केलं ना की PNP चषकाला चुकवू नकोस, त्याच्यावरती आपल्याला बोलावं लागेल. आज दिवसभरामध्ये आपण या सगळ्या गोष्टींवरती बोलू, कारण काही खेळाडूंनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. जसं टेप बॉलचा असेल, पण तू हॅट्रिक बॉल कंटिन्यू कर. ऑलराईट, होऊयात मैदानावरती. हॅट्रिक बॉल घेऊन इथून मात्र हर्षिल शेख सज्ज झालाय. फटका आडवा बाटला खेळलाय. इथून मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा. समोरचा गोलंदाज कोण आहे, ज्याने आधीपर्यंत काय केलंय याच्याशी मला देणं घेणं नाहीये असं सांगत असताना प्रशांत मोहरेने पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय. मला खूप मोठा प्रश्न पडलाय. प्रशांत मोहरे जिथे शेवटची 4 बॉल शिल्लक असताना तो मैदानावरती एवढा लेट का आलाय? हरकत नाहीये, लेट आलाय मात्र थेट आलाय. जिथे विषय असेल गंभीर, प्रशांत मोहरे आहे खंबीर. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू. 45 ऑन स्कोरबोर्ड. 45 धावा धाफलकावरती. 7 फलंदाज बाद झालेत. षटकार जरी 2 आले असतील तरी प्रश्न तोच राहील, प्रशांत मोहरे उशिरा का आला? बरं, टीम मॅनेजमेंट बद्दल बोलायचा प्रश्न नाहीये, कारण स्वतः कॅप्टन आहे. मग अशा वेळेला 7व्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी का आला? खूप मोठा प्रश्न आहे. आपण जर पाहिलं आतापर्यंत निमिष पाटील, गौरव पाटील, सिद्धांत पुळेकर, शुभम पाटील, जीवन देवकर, सुरंग दाभाडे, संतोष दक्षीकर, पवन कोंडाजी यांच्यापेक्षा आपण जर पाहिलं तर प्रशांतकडे अनुभव चांगला आहे, दांडगा अनुभव आहे, चांगल्या मॅचेस त्यांनी घडवल्या आहेत. आणि मग असं असताना कॅप्टन माइंडसेट थोडा वेगळा असतो. दुसऱ्यांना संधी देणं किंबहुना त्यांच्याकडनं कशी कामगिरी होते जवळून पाहणं, ही रणनीती असावी. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. यावेळेला स्लोवर 1 चेंज ऑफ पेस पद्धतीने गोलंदाजी केली. अर्शिलने त्याच्याकडे सुद्धा डोका आहे, स्किल आहे, कॅलिबर आहे हे दाखवून दिले. वेगवान गोलंदाजीवरती प्रशांत मोहरे षटकार खेचतोय. मग चला एखादा वैविध्यपूर्ण चेंडू आपल्या भात्यातील आपण वापरावा, असं अशा पद्धतीने अर्शिलने काहीसा माइंडसेट बांधलाय. बोर्ली विभागातील खेळाडू ज्यावेळेला बोर्लीतून मैदानावरती अलिबागच्या येतोय, कुरुळच्या येतोय, तेव्हा आपल्या घरच्यांच्या, आपल्या गावाच्या, आपल्या तालुक्याच्या सर्वांचं स्वप्न आणि आशा तो खांद्यावरती घेऊन मैदानावरती आलाय. तर ज्याने पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार अर्थात विकेट्स मिळवल्या आणि तदनंतरच्या 2 बॉलवरती षटकार सुद्धा खाल्लेत. बघा, क्रिकेट हा खेळ अप्स अँड डाऊन्स वालाच आहे. कधी तुम्हाला राजा बनवतो, कधी तुम्हाला रंग बदलतो, कधी हिरो तर कधी झिरो. आहा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र मी म्हणेन फलंदाजाने प्री डिटरमाइंड फटका ठरवला होता. आधीच ठरवलं की आडव्या बॅटने खेळायचं आणि त्याचमुळे कावनी ते गोची झाली. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं संतोष दक्षीकर जरूर आहे. संतोष दक्षीकरने पुन्हा एकदा त्याचा एरा त्याने मैदानावरती दाखवून दिलाय. बरेचशे वर्षानंतर आपण पाहिलं मागच्या 2-3 वर्षामध्ये संतोष दक्षीकरने जो काही फॉर्म दाखवला ना तो कमालीचा होता. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 46 धावा, विजयासाठी 47 धावांचं लक्ष असणार आहे. यस, आणि तत्पूर्वी आपण टॉससाठी आमंत्रण देऊया. आंबेपूर टायगर संघाचा कर्णधार सौरभ पाटील आणि शहापूर स्मॅशर्स संघाचा कर्णधार आदर्श पाटील याला विनंती असेल टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वेदांत कंटक त्या ठिकाणी आमचे सहकारी उपस्थित आहेत आणि मी स्टेजवरून विनंती करतो आमच्या मान्यवरांना की आपण टॉस अर्थातच तिथे होईल. टॉस बॉक्समध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशा प्रकारे अर्थात हा खेळ पुढे जाईल. दोन्ही संघांना जिंकायचं आहे, म्हणजे एका बाजूला चेन्नई चॅम्पियन्सला सुद्धा जिंकायचं आहे, दुसऱ्या बाजूला राजपुरी पॅन्थर्सला सुद्धा विजयाने सुरुवात करायची आहे. थँक्यू संदीप सर. या ठिकाणी आपण पाहतोय PNP चषक 2025 आणि आज जर पाहिलं तर तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे जर पाहिलं तर शहापूर स्मॅशर्स संघ आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर आंबेपूर टायगर्स संघ पाहायला मिळेल. आपण वेदांत अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य विक्रांतजी वाडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. कमिटी मेंबर्स विक्रांत वाडे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतील. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित. ओव्हर टू वन्स अगेन वेदांत. हॅलो, चला आंबेपूर ना, आंबेपूर संघाचा कर्णधार या चला लवकर सौरभ.
या ठिकाणी दोनही कर्णधार हजर झालेले आहेत. इकडे सौरभ आहे, दुसरीकडे आदर्श आहे आणि असं असताना विक्रांतजी वाडे सर यांच्या माध्यमातून आपण नाणेफेक करणार आहोत. या ठिकाणी नाणेफेक केली जाते. टॉसचा कॉल आदर्शनं केलाय आणि आदर्शनं नाणेफेक जिंकली. आदर्श सर्वप्रथम काय घेणार? फिल्डिंग करू. तुला एकच प्रश्न असेल, तू आज जर पाहिलंस तर PNP चषक खेळतोयस, परंतु इतकी वर्ष तू UV स्पोर्ट्सच्या संघामध्ये ॲज अ अंडर-19 कॅप्टन खेळतोयस. आज जर पाहिलं तर UV स्पोर्ट्सचा मेन संघ जो खेळतो त्याचा कॅप्टन म्हणून आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. तर असं असताना PNP चषक ही तुझी हक्काची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खेळताना किंवा UV स्पोर्ट्सबद्दल जर सांगायचं असेल तर काय सांगशील? खेळताना मी चांगला परफॉर्मन्स देईन, कारण का आपल्या घरचीच टुर्नामेंट आहे बोलायची झाली तर, आणि मी 100% बेस्ट द्यायचा प्रयत्न करीन. निश्चित रूपाने एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे. ह्या मोठा स्टेज ताईंनी खूप सर्व प्लेयर लोकांना दिलेला आहे. थँक्यू. सौरभकडे येतोय. सौरभ, तुझ्याकडे जर पाहिलं तर बॅटिंग आली पहिली, आणि बॅटिंग आली असताना किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 60-65 रन का टार्गेट ठेवन, कारण की वारा पण खूप आहे. जेवढ्या जास्त रन होतील तेवढ्याच आमचे बॉलर फ्री बॉलिंग करतील. नक्कीच. इथे जर पाहिलं तर न्यूज फ्रॉम द सेंटर इज आपण पाहतोय शहापूर स्मॅशर्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू. ओव्हर टू यू संदीप जगे सर. मनपूर्वक धन्यवाद वेदांतजी कंटक. 30 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता. सामना नक्की कोणाच्या बाजूने जाणार? राजपुरी पॅन्थर्स म्हणजे अर्थातच हुसेन टाके मैदानामध्ये आलाय. फहद कळबसकर दुसऱ्या बाजूला आहे. चेन्नई चॅम्पियन्स आहे म्हणजे प्रशांत मोरे या वर्षीचा तुफान फॉर्म मध्ये असणारा गोलंदाज मैदानामध्ये आहे. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये द्वंद्व रंगतं ना, तेव्हा त्याला आपण चित्तथरारक लढत म्हणून संबोधतो. पण या वेळेला एक्साइट होणार का मॅच? किंवा मग दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या संघाला, चेन्नई चॅम्पियन्स संघाला मैदानामध्ये आपण ज्या ज्या वेळेला या मैदानामध्ये खेळलोय त्या त्या गोष्टी अनुभवातून आठवाव्या लागतील का? या गोष्टी महत्त्वाच्या जरूर असतात, पण त्याच वेळेला मैदानामध्ये आपला दिवस सुद्धा असावा लागतो ना. खेळामध्ये बऱ्याच वेळेला आपण काही गोष्टी नशिबावरती सोडतो, काही वेळेला परफॉर्मन्सवरती सोडतो, काही वेळेला परमेश्वराच्या आशीर्वादावरती सोडतो, काही वेळेला फॅन आणि फॉलोअर्स आपल्याला कशा प्रकारे पाठिंबा देतात याच्यावरती सोडतो. पण थोडंसं आठवावं लागेल की 2023ला ज्या भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन संघ यांच्यामध्ये झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये काय झालं होतं आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार काय म्हणाला होता, अहमदाबादच्या स्टेडियमवरचं वातावरण कशा पद्धतीने भारतीय संघाला शांत करणारं होतं, आणि मग पॅट कमिन्सचं आलेल्या त्या स्टेटमेंट नंतर संपूर्ण चित्र कसं पालटलं हे सुद्धा आपण पाहिलं. पण बऱ्याच वेळेला या सर्व गोष्टी थोतांड ठरविता येतात हे सुद्धा तेवढंच मोठं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ती कामगिरी करावी लागते, आणि म्हणून पार्थ घरतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय चेन्नई चॅम्पियन्स संघाने. पार्थ घरतला आपण अलिबागच्या अनेक संघांमधून खेळताना पाहतो. मुळात पार्थकडे एक वेगळं व्हेरिएशन्स आहे, पण जेव्हा दोन अनुभवी खेळाडू मैदानात एकमेकांच्या समोर उभे टाकतात ना, तेव्हा त्याच्यातील रायव्हलरी बद्दल बोलावं लागेल. फहद कळबसकरला अनेक वेळेला मुरुडच्या मैदानांमध्ये आपण पाहिलंय, अलिबागच्या मैदानामध्ये पाहिलंय, विशेषतः पनवेलच्याही काही मैदानांमध्ये फहद कळबसकरने खूप अप्रतिम बॅटिंग केले. मुरुड तालुक्यातील या खेळाडूने बऱ्याच साऱ्या धाबा मैदानामध्ये बनवल्यात, आणि अशा बाजूला नॉन स्ट्राईक एंडला हुसेन टाकेला तो सोबत घेऊन आलाय. मॅच इंटरेस्टिंग असेल. 30 मध्ये 47 बनवायचे आहेत. पहिला चेंडू यावेळेला राईट अबाउट द विकेट. पहिलाच चेंडू यावेळेला वायडेश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मैदानामध्ये म्हणतात ना की स्वतःचं 100% देण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला थोड्या अंशी वाकबगार बनावं लागेल, थोड्या अंशी तुम्हाला अधिकचे एफर्ट्स घ्यावे लागतील. ते मैदानामध्ये परिपूर्णपणे यावेळेला दाखवता आले नाही, पण प्रयत्न चांगला होता. अर्थात 10 आउट ऑफ 7-8 या वेळेला द्यायला काही हरकत नसावी, पण त्याला 10 आउट ऑफ 10 मिळावे ही अपेक्षा कदाचित चेन्नई चॅम्पियन संघाला करावी लागेल. या दोन्ही संघांच्या संघमालकांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया, कारण राजपुरी पॅन्थर्स संघ जो मैदानामध्ये खेळतोय त्याचे सर्व संघमालक अर्थातच मुरुडचे आहेत, आणि जेव्हा या विभागातून आलेला संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय त्यातील खेळाडूंचा खेळ सुद्धा दर्जेदार व्हावा ही अपेक्षा जरूर आहे. व्हॉट अ शॉट. दिस इज ऑल अबाउट द क्लास ऑफ फहद कळबसकर. पहिला षटकार सीमारेषेच्या बाहेर. हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाम मोठा.
खेळूया डाव थँक्यू सो मच डीजे मास्टर. सुपर 6 मैदानामध्ये आपण अनुभवला. फहद कळबसकरच्या बॅट मधला हा फ्लो आपण पाहतोय. एफ फॉर फहद, एफ फॉर फ्लो आणि फॅन्टॅस्टिक असा शब्द सुद्धा जोडूया फहदसाठी. आणि तो फॅन्टॅस्टिक 6 मारताना मैदानामध्ये घालीन लोटांगण वंदीन चरण जे पद्धतीने झालं ना ते सुद्धा तितकंच पाहण्यासारखं होतं. यासाठी ओळखला जातो फहद कळबसकर. प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या चिंधड्या उडवणं म्हणजे काय असतं ना, किंवा त्याला चारी मुंड्या चीत करणं काय असतं ना, हे तुम्हाला अनुभवायचं असेल ना तर फहद कळबसकरला बघा. चेंडू खराब होता असं बिलकुल म्हणू शकत नाही तुम्ही. पार गरजचा हा चेंडू जर प्रतिस्पर्धी संघाचा दुसरा तिसरा कोणता फलंदाज कदाचित समोर असताना तर त्याला सिंगल वरती समाधान मानावं लागलं असतं किंवा तो निर्धाव चेंडू गेला असता. इतका चांगला चेंडू होता. पण चांगल्या फलंदाजांची जी काही निशाणी असते ना मित्रांनो ती ही असते की तो चांगल्या चेंडूला सुद्धा इतक्या पद्धतीने खरपूस समाचार घेऊ शकतो. हे पाहण्यासारखं असतं. आणि मग पार्थ गरज म्हणतोय की एक षटकार जर भिरकावून दिलेला आहेस तर याच्या पुढच्या चेंडूसाठी तुला तयार राहावं लागेल. बघा तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन अलीकडच्या काळामध्ये गोष्टी द्याव्या लागणार. केवळ 2G 3G याच्या जमान्यानंतर का 4G आलं, का 5G आलं, कारण प्रत्येक वेळेला काल सुद्धा आपण दिवसभरामध्ये त्याची चर्चा केली ना, अपग्रेड व्हावं लागतं, स्वतःला अपडेट ठेवावं लागतं. आणि त्या पद्धतीने या मैदानामध्ये पार्थ गरजच्या रूपाने गोलंदाजीमध्ये बदल झालेला पाहायला मिळाला. या वेळेला वाचलाय यष्टीरक्षक सुराग. मला वाटतं त्या ठिकाणी यष्टीरक्षण करतोय सुराग दाभाडे जवळजवळ वाचलाय, कारण हातामधून बॅट निसटली होती. आणि ज्या पद्धतीने त्याच्या फहदचा बॅटचा फ्लो आहे ना, समोर जर तिथे दुसरा तिसरा कोणी संदीप जगे असताना तर त्याच्या जवळजवळ आज मला वाटतं हॉस्पिटलमध्ये जाणं फिक्स होतं. इथे खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आपण पाहतोय ना की पार्थने पुन्हा एकदा कमबॅक केलेला पाहायला मिळतोय. सोबत असणारा संघाचा कर्णधार मैदानामध्ये काही गोष्टी सांगतोय. फहदसाठी हा चेंडू बघा जवळजवळ त्याच्या रडारमधून थोडा दूरवर फेकला होता. फहदच्या हातमधून बॅट निसटली आणि त्यानंतर सुरागने सुद्धा डोक्यावरती थोडेसे हात नेले आणि म्हटलं वाचलो रे बाबा. पार्थ गरजची सुंदर ॲक्शन आहे, रिदम जबरदस्त आहे आणि आपण पाहतोय ना त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या एक्सप्रेशन खूप काही सांगून जाणारे आहेत. तो स्वतःला या वेळेला मैदानामध्ये एका वेगळ्या पद्धतीने अपग्रेड करतोय. स्लोवर वन धीम्या गतीचा लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षक नाहीये, त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होईल. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. थँक्यू सो मच डीजे मास्टर. रणमशीन या शब्दाचा अर्थ अनेक वेळेला दोन चांगले खेळाडू एकमेकांच्या समवेत खेळतात त्यावेळेला त्याचा उल्लेख केला जातो. पण आज फहद कळबसकर त्या रणमशीन मधला पहिला फलंदाज या वेळेला मैदानामध्ये जेव्हा स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईक एंडला हुसेनला ते सोबत घेऊन आलाय. हुसेन नवोदित खेळाडू आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये हुसेनने काही इनिंग खेळल्यात, पण फहदला गेल्या मागील 7-8 वर्षापासून अधिक काळ मी मैदानामध्ये पाहिलेला आहे. मुरुडमध्ये एक वेगळी मोठी परंपरा राहिली क्रिकेटपटूची. याही वेळेला फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषेच्या पार जाणार. सलग दुसरा चौकार फहदच्या बॅटमधून निघालेला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव ओके छोटा षटकार आहे. पंचांचा इशारा येतो की हा षटकार असणार आहे. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती. 2 षटकार या वेळेला फहदच्या बॅटमधून पाहायला मिळाले, 1 चौकार पाहायला मिळाला. बघा मुरुड म्हटलं ना की मला पहिल्यांदा मुरुडमधील एक फलंदाज आठवतो, तो साकिब लेफ्ट आर्म बॅट्समन होते. अलिबाग तालुक्यामध्ये महाशिवरात्री चषक नवगावच्या गावी आयोजित केला होता. त्यावेळेला एकाच सामन्यामध्ये तब्बल 15 षटकार त्या साकिबने लगावले होते. विचार करा, ही गोष्ट मी सांगतोय मित्रांनो 2000 साधारण 1 किंवा 2 सालची गोष्ट असेल. मग आम्ही मुरुडच्याच मैदानामधून शिगऱ्यामधून आलेल्या हयादला पाहिला. हयादने अफलातून बॅटिंग केलेली मैदानामध्ये पाहिलेली आहे. हयाद ज्या प्रकारे मैदानामध्ये गॅपमधून खेळायचा ना ते बघणं म्हणजे मुस्कान मांडलाचे हाफिजीबाई त्या माझ्या मताशी सहमत असतील की हयाद सारखी फलंदाजी रायगड जिल्ह्यात कमी म्हणजे कोणालाच जमली नाही. मी तर म्हणेन श्रीनाथ दगडे हा एकमेव साधारण सिमिलर प्लेअर नवगाव मधला पाहिला. त्याच्यानंतर हयाद सारखी बॅटिंग अलीकडच्या काळात सुद्धा कोणीही केलेली नाहीये. त्यामुळे हयाद हा एकमेव खेळाडू किंवा अपवाद ज्याला म्हटलं जातं ना अशा प्रकारचा खेळाडू होता. त्याच मुरुडमधून 3 पराग आलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर आता फहद आणि हुसेन टाके त्या मुरुडमधली जी अर्थातच परंपरा आहे ना या बॅट्समनची ती पुढे नेण्याचा हा प्रयत्न करतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती. थोड्या अंशी चेंडरे चॅम्पियन संघाला विचार करावा
करावं लागेल की आपल्याकडचा जो बॉलिंग अटॅक आहे, विशेषतः मला असं वाटलं की पहिल्या षटकासाठी पुन्हा एकदा संघाचा कर्णधारच यावेळेला आपल्या हातामध्ये चेंडू घेईन, पण तसं काही अर्थात संघातील कर्णधार करत नाहीये. तर त्याने निर्णय घेतला की पार्थ गरजच्या हातामध्ये चेंडू सोपवला, मग दुसऱ्या बाजूला पवन कोंडाजीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बॉलिंग अटॅक चांगला आहे, पण अशा वेळेला तर बॉलिंग अटॅक कशा पद्धतीने यूज करावा हे सुद्धा एक वेगळं टॅलेंट दाखवावं लागेल. पवन कोंडाजी मैदानात येतोय, पहिल्या चेंडूवरती हुसेन टाकेला बाद करून पॅव्हलियनचा रस्ता दाखवतोय. चांगला निर्णय आणि अर्थातच चांगली गोलंदाजी सुद्धा. रायगडाची शान शिका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. धन्यवाद डीजे मास्टर. प्रशांत मोरे, मला असं वाटलं की या रायगड जिल्ह्यातील रायगड प्रीमियर लीग ज्या वेळेला मैदानामध्ये पार पडली होती तिथे बेस्ट बॉलर ठरला. साधारण असं वाटलं की प्रशांत मोरे पहिल्यांदा गोलंदाजीसाठी येईल, पण प्रशांतने थोडी एक वेगळी स्ट्रॅटेजी मैदानामध्ये दिली. त्याने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी पार्थ घरतला आणला आणि पवन कोंडाजी जेव्हा नवीन फलंदाज जरा लगेच यायचे, नवीन फलंदाज थांबायचं नाहीये मित्रांनो. तर पवन कोंडाजीला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आणलं. पवनला आणताना त्याने फार एंडकडून गोलंदाजीसाठी या ठिकाणी पाचारण केलं. विशेषतः त्या एंडकडून जेव्हा आपण गोलंदाजी करत असतो तेव्हा वाऱ्याचा प्रभाव कसा आहे, वाऱ्याचा वेग कसा आहे याच्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करून गोलंदाजी करावी लागतं आणि ते सगळं कौशल्य अलीकडच्या काळामध्ये पवन कोंडाजीने मैदानामध्ये दाखवलेलं आहे. या मैदानावरचं काही अर्थात नशीब सुद्धा काही जणांच्या बाजूने प्रचंड जोरावर असलेलं पाहायला मिळालंय. म्हणजे मृणाल वर्सोलकर या मैदानावरती खेळणार म्हणजे खेळणार. तुम्ही त्याला समोर कोणताही गोलंदाज आणा, मुंबई मधला गोलंदाज आणा, ओपन मधला, ऑल इंडिया मधला एखादा गोलंदाज आणा, तुम्हाला तो चांगली कामगिरी करूनच दाखवणार. आज पवन कोंडाजीच्या बाबत सुद्धा तुम्ही असं म्हणू शकता. सेम थिंग तुम्ही प्रशांत मोरेच्या बाबत म्हणू शकता. म्हणजे प्रशांत इज अ मोस्टली टॅलेंटेड पर्सन, आपल्याला माहिती आहे, पण काही अंशी तुम्हाला म्हणतात ना त्या मैदानाची साथ मिळणं सुद्धा आवश्यक असतं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत पवन कोंडाजी बद्दल बोलाव्या लागतील. पहिल्या चेंडूवर त्याने हुसेनला बाद करून पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. तन्मन नवीन फलंदाज मैदानात. मयूर पाटील मैदानामध्ये आला होता आणि मयूर आल्या आल्या या वेळेला मात्र फटका चुकतोय. डीप मिड विकेटला झेल देऊन तो बाद होतोय. रायगडाची शान शिका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. पवन कोंडाजीची गोलंदाजी खेळणं इतकं साधा सोपा पेपर नाहीये. अनेक वेळेला आपल्याला वाटतं ना की मराठीचा पेपर आहे. आज 10वीची परीक्षा सुद्धा सुरू झाली. त्यांना विश यू ऑल द बेस्ट गाईज. 10वीचे जे विद्यार्थी अर्थातच यावर्षी तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, जे विद्यार्थी अर्थातच परीक्षा देतात त्यांना PNP चषकाच्या निमित्तानं आम्ही सन्मान्य चित्रलेखाताई यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि जे अर्थातच त्यांच्याशी रिलेटेड जे व्यक्तिमत्व या ठिकाणी स्पर्धा पाहतात त्यांना आपल्याला आठवत असेल ना, आपण 10वीची परीक्षा देताना काही गोष्टी आपल्याला वाटायच्या की मला मराठीचा पेपर आहे तर 100 पैकी 100 मार्क मिळतील, हिंदीचा पेपर आहे तर 100 पैकी 100 मार्क मिळतील. तर असं जे काही आपल्याला वाटतं ना तसं नसतं ना. कारण या लँग्वेजेस पेपरमध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला तो सोपा विषय वाटत असला तरी खूप वेळेला पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मिळालेले नाही आहेत. मागील काही वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने GR बदलल्यानंतर ते मार्क मिळत गेले. तो नशिबाचा भाग तुमचा निराळा. पण साधारण मी या गोष्टी 2010च्या अगोदरवरती बोलतोय. तर ज्या विद्यार्थी या नात्याने आपण तेव्हा परीक्षा दिल्या होत्या ना, आपल्याला खूप सारे विषय सोपे वाटायचे. कुणाला इतिहास वाटला असेल, कुणाला भूगोल वाटला असेल, कुणाला गणित सुद्धा वाटला असेल, वेगवेगळं असेल. पण पवन कोंडाजी जेव्हा लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवतोय ना तेव्हा त्याचा पेपर किती अवघड आहे ते सुद्धा काही जणांना कळलं असेल. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पवन कोंडाजी आलाय. जर त्याने हॅट्रिक साजरी केली तर सन्माननीय नृपाल शेठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या PNP चषकामध्ये हॅट्रिकसाठी इथे TV पारितोषिक आहे आणि पवन कोंडाजी ते मिळवणार का? आणि अशा वेळेला दबाव राजपुरी पॅन्थर्सवर वाढणार का? हॅट्रिकचा चेंडू होता. क्षेत्रव्यूह जर आपण पाहिला होता तर डावखुऱ्या फलंदाजासाठी वेगळ्या पद्धतीने प्रशांतने सजवला होता. एक शॉट थर्डमॅनला होता, बॅकवर्ड पॉइंटला त्याने बाबूला या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं. पॉइंटला सुद्धा एक क्षेत्ररक्षक बोलवला होता. पण थोड्या अंशी क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल केला जातोय आणि पवन कोंडाजी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आपण पाहतोय ना की बॅक ऑफ द विकेट कीपर या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षकाला उभे केलेले आहेत. विशेषतः कोणत्याही फलंदाजाला ती रूम मिळणार नाही याची दक्षता घेतली जाते. पण पवन कोंडाजी एका वेगळ्या प्रकारे गोलंदाजी करतो. त्याला प्रेडिक्ट करणं कम्प्लिटली तुमच्यासाठी एक वेगळं चॅलेंज असणार आहे आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो की तो मोस्ट अनप्रेडिक्टेबल बॉलर आहे जो या वेळेला गोलंदाजीला आलाय.
याही वेळेला आपण पाहतोय पवन कोंडाजी आज मैदानामध्ये पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना एका जाग्यावरती स्तब्ध राहण्यासाठी भाग पाडतोय आणि अवधूत पाटील यांनी दाखवलेला विश्वासार्थ ठरवतोय चेंडरे चॅम्पियन्स संघामध्ये. बघा प्रत्येक चॅम्पियन्स कशासाठी ओळखले जातात. चेंडरे चॅम्पियन्स हे जे काही नाव आलेलं आहे ना ते उगच आलेलं नाहीये. हा चेंडरे विभागातील संघ आहे किंवा त्याच वेळेला त्यांचे संघ मालक त्या चेंडरे विभागातील आहेत. चेंडरे चॅम्पियन्स या नावाने ते मैदानामध्ये आले. चॅम्पियन्स कोणाला म्हणतो आपण. चॅम्पियन सहसा हार न मानणाऱ्या खेळाडूंना आपण म्हणतो. सर ते शेवटी शेवटपर्यंत आपण म्हणतो ना लढणाऱ्या जिगरबाज आणि त्याच वेळेला ती ताकद दाखवणाऱ्या खेळाडूंना आपण चॅम्पियन म्हणतो. चॅम्पियन आपण कोणाला म्हटलं. चॅम्पियन आपण पेलेला म्हटलं. चॅम्पियन मोहम्मद अलीला म्हटलं. चॅम्पियन सचिन तेंडुलकरला म्हणतं. चॅम्पियन्स आपण विराट कोहलीला म्हणतो. चॅम्पियन हे अर्थातच जो काही शब्दप्रयोग केला जातो ना तो एका वेगळ्या गोष्टीसाठी केला जातो आणि म्हणूनच या चेंडरे चॅम्पियन्स मधल्या पवन कोंडाजीला मित्रांनो आपण मैदानात पाहतोय. स्लोवर वन धीम्या गतीचा चेंडू यावेळेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. चेंडू अडवतात त्या ठिकाणी. कौरव अर्थातच सुंदर क्षेत्ररक्षण करतात. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतात पण त्याच्या अगोदर ती चांगली फेक व्हावी ही अपेक्षा सुद्धा संघ सहकार्यांना होती. पण या 2 धावाने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा पोहोचलेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती येत आहेत आणि त्यामुळे आता 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 25 धावांची आवश्यकता असेल. साधारण समीकरण 18 चेंडूमध्ये 25 धावा असताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बघू शकता की पर ओव्हर साधारण एवढ्या धावा हव्यात. 8 त्रिक 24 अशा पद्धतीने 8 आणि 9 धावा जर एखाद्या षटकात आल्या तर सुद्धा त्या महत्त्वाच्या ठरतील. पण आता PNP बॉल ओव्हर सुरू होणार. या संपूर्ण स्पर्धेमधली ही रंगतता वाढवण्याचा हा प्रयत्न केला गेला. ISPL बॉल ओव्हर ज्या पद्धतीने आपल्याला मोठ्या स्टेजवरती पाहायला मिळते. सर्व राष्ट्रीय खेळाडू सर्व म्हणजे अर्थातच नॉर्थ झोन मधून असतील भारताच्या, ईस्ट झोन मधून असतील, वेस्ट झोन मधून असतील, साऊथ झोन मधून असतील, या 4ही विभागामधून आपल्याला खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन अर्थातच आपल्या विभागातील खेळाडूंना सुद्धा अशा प्रकारे या संपूर्ण स्पर्धांची माहिती व्हावी, त्याचा खेळ त्यांना त्यांच्या पुढे न्यायला मिळावा म्हणून आयोजकांनी हा निर्णय घेतलेला आहे. बघा टेनिस क्रिकेटमध्ये मगाजी आकाश मांजरेकर यांनी या ठिकाणी एक वाक्य वापरलं होतं की ते म्हणाले होते की टेनिस क्रिकेटरमध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारे खेळाडूंना व्यासपीठ मिळते किंवा त्याच वेळेला त्या खेळाडूंना भरपूर सारे पैसे मिळतात, भरपूर सारं अर्थातच फेम मिळतोय, या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट आपल्याला अजून ऍड करावी लागेल ती म्हणजे जर अशा प्रकारे प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतोय तर त्याचा उपयोग करून तुम्ही आणखीन उंचीवरती सुद्धा जाऊ शकता. त्यामुळे ग्रोथ करिअर अपॉर्च्युनिटीज ज्याला म्हटलं जातं ना तो आता खेळाचा महत्त्वाचा भाग होऊ शकता. बघा प्रत्येक दशकामध्ये अपॉर्च्युनिटीज या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत्या. काही दशकामध्ये इंजिनिअरिंगला होत्या, अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आल्यात, येणाऱ्या काळात त्या खेळांकडे याव्या ही अपेक्षा असेल. संघाचा कर्णधार प्रशांत मोरे गोलंदाजीला आलाय, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया आपण. प्रशांत मोरे जेव्हा गोलंदाजीला आलाय पहिला चेंडू त्याने ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर फेकला. प्रशांत मोरे अशा प्रकारच्या गोलंदाजीसाठी अर्थात ओळखला जात नाही पण हा एक जो कंट्रोल मेकॅनिझम म्हणतो ना आपण या चेंडूवरचा तो तुम्हाला इतका सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने येणार नाही. रेग्युलर चेंडू हाताळणं आणि या प्रकारचा चेंडू हाताळणं या दोन्ही गोष्टी प्रचंड वेगळ्या आहेत. याच्यासाठी तुम्हाला थोडं प्रॅक्टिस करावी लागेल किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये थोड्या अंशी तुम्हाला अभ्यास करावा लागेल की आपण या पद्धतीने चेंडू सोडूया. प्रशांत मोरे थोडं वेगळ्या पद्धतीने चेंडू ट्राय करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे गती दिशा याचं भान ठेवून तो थोडा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्हाला त्या झोन पासून थोडं दूर सुद्धा जावं लागतं ना की रेग्युलर तुम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजीची प्रॅक्टिस करत असता किंवा मैदानामध्ये खेळत असतात त्यावेळेचा तुमचा अनुभव निराळा असतो. आणि अशा प्रकारे जेव्हा नवीन षटक तुम्हाला वेगळ्या स्वरूपामध्ये करावं लागतं तेव्हा ते वेगळं चॅलेंज असतं. आता मात्र आपण पाहतोय की चेंडूची ग्रेप मिळालेली पाहिली आपण या वेळेला गोलंदाजाच्या हातामध्ये प्रशांत मोरेच्या. चेंडू गणित समीकरण बदललेलं पाहतोय आपण कारण एकेरी धाव आले, 17 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असेल. फहद कळबसकरने मैदानामध्ये थोड्या अंशी का होईना एक वेगळ्या प्रकारचं वातावरण सेट केलं होतं राजपुरी पॅन्थर संघासाठी. आता मात्र उसळलेला चेंडू आपण पाहिला आणि अर्थात हा उसळलेला चेंडू यावेळचा पंचांकडून निर्णय येतोय की हा नो बॉल असणार. मगाशी जो अर्थात दुसरा वाईड जो झाला होता ना तो पहिला 1 बाउन्स दिलेला होता आणि त्याच्यामुळे
एक आपल्याला माहिती आहे ना की 1 बाउन्स जर अर्थातच पंचांकडून तो निर्णय आला होता, तर जर दुसरा वाईड आला असेल तर तो नो बॉल डिक्लेअर केला जातो आणि त्याचमुळे यावेळेला तो दुसरा चेंडू आला, पंचांनी तो नो बॉल डिक्लेअर केला. एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट या पद्धतीने फहद कळबसकरसाठी ही संधी असणार, त्या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाणार. परंतु अजूनही आपण पाहतोय तो कंट्रोल मेकॅनिझम पाहायला मिळत नाहीये. कंट्रोल मेकॅनिझमवरती खूप सारं बोलण्यासारखं असतं, पण त्याच वेळेला मैदानामध्ये जे काही इम्प्लिमेंट करण्यासारख्या गोष्टी असतात ना, त्या फक्त 3 ते 4च गोष्टी असतात. आणि या वेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहील ती प्रशांत मोरेने शांत डोक्याने अर्थातच गोलंदाजी करणं. कारण खूप साऱ्या गोष्टी प्रशांत मोरेच्या मनामध्ये सुद्धा चालल्या असतील की या वेळेला फलंदाजाला बीट कसं करायचं, नो बॉल आपण टाकलेला आहे, त्याच्यामुळे त्या चेंडूवरती धावा आल्या नाही पाहिजेत, आपण संघाचे कर्णधार आहोत, त्याच्यामुळे एक चांगला परफॉर्मन्स आपल्याकडून झाला पाहिजे. अशा खूप साऱ्या बॅक ऑफ द माइंड ज्या गोष्टी चालू असतात ना, त्याच्यातून आपल्याला परफॉर्मन्स द्यावा लागतो. फहद कळबसकरच्या बॅटला लागून चेंडू येतोय जरूर, परंतु फुल आपण म्हणतो तर ताकदीने तो फटका खेळला नव्हता. तो त्याला सुद्धा वाटलं असेल की हा फटका जरा ताकदीने खेळलो असतो ना, तो चेंडू लॉंगॉनच्या बाहेर गेला असता. होतं असं कधी कधी ना, आपल्याला असं वाटत असतं की खूप वेळेला माझ्याकडून अशा प्रकारे स्ट्रोक मारले जावे, पण त्यावेळेला आपण त्या चॅलेंजसाठी तयार सुद्धा नसतो. मोस्ट ऑफ द टाइम फलंदाज सुद्धा बॅक ऑफ द माइंड खूप साऱ्या गोष्टी विचार करत असतो की चेंडू स्लोवर वन येईल का, किंवा त्याच वेळेला तो चेंडू पुढ्यात येणार आहे का, ओव्हरपिच चेंडू आला तर मी या लॉंग ऑन लॉंग ऑफलाच खेळूया का, किंवा मग तो मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक ठेवलेला नाहीये तिथे मी धावा बनवू का. आता 16 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. कामरान सोंडे मैदानामध्ये आहे. यावेळेला जोरदार अपील झालं. कामरान यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करतोय. पंचांचा इशारा असेल लेग बाईटच्या रूपाने धाव आले, परंतु प्रशांत मोरे गोलंदाजीच्या मार्कवरती परतलेला आपल्याला पाहायला मिळालाय. कारण या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो ना, चेन्नई चॅम्पियन संघाचा कर्णधार तर आहेच, परंतु प्रशांत मोरे विशेषतः आपल्या अष्टपैलुत्व खेळासाठी ओळखला जातो. अनेक मैदानांमध्ये मॅन ऑफ द सिरीज किताब त्याने हस्तगत केलाय आणि विशेषतः ज्या वेळेला तो गोलंदाजी करतो मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना चारी मुंड्या चित करण्याची ताकद सुद्धा आहे. पण जेव्हा फहद कळबसकरच्या बॅटमधून धावा येतात ना, राजपुरी पॅन्थर्सला माहिती आहे वी डोंट केअर अबाउट दॅट यार, हो जाएगा. अभी फहद है ना तो आराम से हो जाएगा, सबको पता है फहद है तो कर जाएगा. हे जे काही राजपुरी पॅन्थर्सच्या मनामध्ये आहे ना, जे मी आता बोललो ना, तेच सगळं काही चालू आहे. त्यांना माहिती आहे की फहद है तो हो जाएगा आणि त्याच पद्धतीने या मैदानामध्ये ही लढत सुरू आहे. यावेळेला फहद फुल ताकद लावतोय चेंडूला, पण चेंडू येतोय तो अर्थातच लॉंग ऑफला. विकेट मिळवतोय तो अर्थातच प्रशांत मोरे. फहद बाद होऊन परततोय पावलनमध्ये. राजपुरी पॅन्थर्सला मोठा झटका. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. धन्यवाद DJ ऋषी. आमचे गुणलेखक मित्र शुभम कनमोरे मला कळवतात की आता सामना जिंकण्यासाठी 14 चेंडू येणं बाकी आहेत. 19 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत मोरे आतापर्यंत आपण पाहिलं होतं कधी ऑफस्टम्पच्या बाहेरचे चेंडू होते, कधी नो बॉल आला होता, पण ज्या विकेटच्या शोधात तो होता ना, ती विकेट त्याला मिळालेली आहे. जे जाळं त्याने यावेळेला मैदानामध्ये पसरवलेलं होतं, त्या जाळ्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या महत्त्वाच्या फलंदाजाला बाद करून त्याने पावलांचा रस्ता दाखवलाय. त्याच्यामुळे आता चित्र बदललंय. 14 मध्ये 19 येणं गरजेचं आहे आणि हा सामना थोडा चॅलेंजिंग करायचा असेल तर आकाश भायतांडेल मैदानामध्ये आलाय. आकाश मैदानामध्ये आलाय. रोहा तालुक्यातील हा रोडचा खेळाडू आकाश भायतांडेल यासाठी ओळखला जातो. आकाशकडे सुद्धा खूप सारे स्ट्रोक आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये याच आकाश भायतांडेलने या वर्षी अफलातून बॅटिंग केली होती. तोच आकाश भायतांडेल मैदानामध्ये आहे आणि विशेषतः आकाश भायतांडेल मागच्या काही वर्षांमध्ये सातत्याने आपल्या फिटनेसवरती काम करतोय आणि ती प्रभावी गोष्ट आहे. पण आज PNP चषकामध्ये थोडं नव्या पद्धतीने सुद्धा मैदानामध्ये सामोरं जावं लागेल ना, कारण प्रतिस्पर्धी संघ नवीन आहे, गोलंदाज नवीन आहे, चॅलेंज नवं आहे आणि मग या नव्या आव्हानांचा सामना करताना तुमच्या मनामध्ये चालू असणाऱ्या गोष्टींवरती सुद्धा तुम्हाला थोडा कंट्रोल करावा लागेल. 14 चेंडू येणं बाकी, 19ची गरज आहे. आकाश भायतांडेल आल्या यावेळेला ब्लाइंड पद्धतीने स्ट्रोक खेळलेला नाहीये हे दाखवून देतोय. त्याच्या ताकदीने हा फटका त्याने भिरकावून दिलाय. टेप बॉल असो या अर्थातच टेनिस बॉल असो, तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार हे आकाश भायतांडेलच्या बॅटमधून निघालेला फटका दाखवून देतोय की खऱ्या अर्थानं तो भायतांडेलच आहे मैदानामध्ये. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. धन्यवाद DJ मास्टर. आपल्याकडे
मच्छीमार वर्ग मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो या कोकण किनारपट्टीवरती आणि मच्छीमार म्हटल्यानंतर त्या बोटवर जाणाऱ्या मुख्य खलाशाला आपण तांडेल म्हणतो आणि त्या सगळ्यांचा जर मोठा भाई कोण असेल ना तो आकाश भाई तांडेल आहे. आज मैदानामध्ये त्याने ते दाखवून सुद्धा दिलं की जेव्हा सामना अवघड परिस्थितीमध्ये येतोय असं काहीतरी चित्र प्रतिस्पर्धी संघ चेंडरे चॅम्पियन्स तयार करतोय किंवा प्रशांत मोरे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, आकाश भाईतांडेल त्या सामन्यामधली थोडी हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. कारण आता 13 चेंडू येणं बाकी आहेत. शुभमजी मला कळवत आहेत 12 धावांची आवश्यकता आहे. प्रशांतला मात्र सुद्धा हे एक्सपेक्ट नसेल की या ताकदीने तो फटका खेळेल, पण त्याच्यासाठी तो ओळखला जातो. तो सुद्धा एक अनप्रेडिक्टेबल प्लेअर आहे. मैदानामध्ये सज्ज असेल. हे लढत अर्थातच रंगतदार होण्याचे चित्र निर्माण होत असताना आकाशसाठी हा मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडा अर्थातच या वेळेला लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. लास्ट मोमेंटला तो चेंडू सरळच जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू जातोय. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 12 धावांची. माझे गुणलेखक मित्र शुभम मला कळवतात की एका बाजूला आकाश भाईतांडेल खेळत आहेत तर दुसऱ्या बाजूला कामरान सोंडे असणार आहेत जे साथ देणार आहेत. पण दोन कोणते पर्याय? एक पर्याय तर तुम्हाला आणावाच लागेल, एका नवीन गोलंदाजाला आणावं लागेल. कारण पार्थ घरतने एक षटक टाकलंय, पवन कोंडाजीने एक षटक टाकलंय, प्रशांत मोरेने एक षटक टाकलंय. 12 चेंडूंमध्ये 12 धावा दिसायला सोपं आहे, पण प्रतिस्पर्धी संघाला जर तुम्हाला या पद्धतीने कोंडीत पकडायचं असेल तर चेंडरे चॅम्पियन्सला सुद्धा माहिती आहे ना हे षटक अशा गोलंदाजाला द्यावं लागेल ज्या गोलंदाजाने विकेट मिळवली पाहिजे. आणि म्हणूनच केवळ विकेट नव्हे तर धावा रोखणारी सुद्धा गोलंदाजी असावी लागेल. 6 चेंडूंमध्ये खूप वेळेला म्हणजे तुम्ही अनेक लिजेंडरी क्रिकेटपटू म्हणा बघा, पराग शेळके जे अर्थातच सोनी स्पोर्ट्स नवगाव संघाचे एक वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेअर राहिले, ते नेहमी म्हणायचे की बघा कसं असतं की 6 चेंडूंमध्ये गोलंदाज एखाद दुसरा तरी लूज चेंडू टाकतो, फक्त फलंदाजाने शांत डोक्याने बॅटिंग करणं गरजेचं असेल. तुम्ही अशा अनेक लिजेंडरी क्रिकेटपटूंना या मैदानावरती खेळताना पाहिलं असेल. तिकडे आमचे ऋषिकेश साखरकर नेहमी म्हणायचे बघा मी फक्त एवढाच विचार करायचो की बॅटिंगला गेल्यावर मला किती चेंडू मिळणार आहेत. 18 बॉल असताना बॅटिंगला गेलो की मी म्हणायचो की मी 18चे 18 बॉल खेळेन, किंवा 16 चेंडू असतील तर आशिष मात्रे म्हणायचं की नाही त्याची स्ट्रॅटेजी थोडी वेगळी असायची. तो म्हणायचा की मला पहिले 12 बॉलमध्ये जास्त रन्स बनवायला आवडायच्या आणि त्याच्यामुळे त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करायचो. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ना मित्रांनो, या आपण अलिबाग क्रिकेटमधून ऐकतो, मुरुड क्रिकेटमधून सुद्धा आपण मगाशी त्याची काही मी नावं तुम्हाला सांगितली. रोहा क्रिकेटमधली सुद्धा उदाहरणं सांगेन, पण पहिला 12वर कॉन्सन्ट्रेट करूया. 12 पहिला चेंडू आणि या वेळेला कामराज सोंडे आउट होऊन पावलांचा रस्ता पकडणार. मोठा हादरा राजपुरी पॅन्थर संघाला. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. बघा असं म्हटलं जातं ना की जो चीज आपको चॅलेंज करती है वही आपको चेंज करती है. आज मैदानामध्ये 12 मध्ये 12 बनवायच्या होत्या. अशा वेळेला चेंडू सोपवला गेला पवन कोंडाजीच्या हातामध्ये आणि तो खऱ्या अर्थाने एक धीरोदत्त खेळाडू आहे. तुम्ही पवन कोंडाजीला क्रिकेटच्या बद्दल जी काही विचाराल त्याची उत्तरं तो कदाचित तोंडाने देणं पसंत करणार नाही, पण जेव्हा तो मैदानामध्ये करतो ना खूप शांत पद्धतीने मैदानामध्ये आपली कामगिरी करत असतो. आणि विशेषतः प्रभावी गोलंदाजी कशाला म्हटलं जातं त्याची जी काही 3-4 नावं अलीकडच्या काळामध्ये घेतली जातात. बघा तो थळ विभागातून येतो, थळ चाळमळाचा हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. थळमधून खूप सारे नामवंत गोलंदाज आतापर्यंत पाहिलेत, पण सध्याच्या घडीला जे गोलंदाज आहे त्यांच्याबद्दल मी म्हणतो. एका बाजूला सुमेध पत्रेला मैदानामध्ये आपण पाहिला. कालच आपण त्या मैदानामध्ये सुमेध पत्रेचा संघ जरी क्वालिफाय झालेला नसला, बरोबर आहे ना, सुपर 12 साठी नाही झाला कारण तो खंडाळे स्टॅलियन संघासाठी खेळत होता. तो अर्थात क्वालिफाय नाही झाला, पण त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आर्यन खारकरला मैदानामध्ये पाहिला. आर्यन खारकरचा आपण या स्टेजवरती सन्मान सुद्धा केला. अर्थात आर्यन खारकरचा संघ सुपर 12 साठी क्वालिफाय झालेला पाहायला मिळाला. मग आणखीन तिसरा गोलंदाज जो आहे ना तो पवन कोंडाजीच्या रूपामध्ये आपण त्याच्याबद्दल बोलावं लागेल. हे तिन्ही गोलंदाज एका वेगळ्या शैलीचे आहेत. म्हणजे सुमेधला वेगवान गोलंदाजीसाठी आपण ओळखतो, आर्यन खारकरला कंट्रोलसाठी आपण ओळखतो, आणि त्याच वेळेला पवन कोंडाजी या दोन्ही गोष्टी बॅलन्स घेऊन चालतो मैदानामध्ये. आणि म्हणून पवन कोंडाजी हा सुद्धा त्या धाटणीचा खेळाडू आहे ना की मैदानामध्ये ज्या ज्या वेळेला त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो थोडं मुश्किल बनता है रन बनाना इसके ऊपर.
याही वेळेला बघा यॉर्कर लाईन गोलंदाजी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, चेस करावं लागेल बरंच. एक धाव तो मिळाली. दुसऱ्या धावेसाठी आकाश भायतांडेचा कॉल होता. धावावं लागेल, भाग बिलका भाग या वेळेला मैदानामध्ये करावं लागेल, कारण धाव येणं महत्वाचं आहे. आकाश भायतांडेला माहिती आहे की आपण जी फिटनेसवर मेहनत घेतलेली आहे ती प्रतिस्पर्धी संघाला या वेळेला धावा रोखण्यासाठी नाहीये, तर प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा घाम गाळण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला धावावं लागेल. आणि त्या पद्धतीने आपल्या समवेत आलेला फलंदाज भूषण हिरवे जेव्हा मैदानामध्ये आलेला आहे ना, त्याला या वेळेला त्याने कॉल दिला की दुसरी तो बनता है, की या वेळेला सेकंड रन तो बनता है दोस्त, अभी तुम्हें भागना पडेगा ही. आणि तोच कॉल मैदानामध्ये या वेळेला होला होकार दर्शवण्यात आला. या वेळेला मात्र फटका चुकलाय, चेंडू हवेत, पवन कोंडाजी झेल टिपतो आणि फलंदाज बाद. रायगडाची शान शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. पण मी नेहमी म्हणतो की मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. 12 चेंडूमध्ये 12 धावा बनवायच्या होत्या. पवन कोंडाजी गोलंदाजीला आले. त्यांनी म्हटलं की या वेळेला मैदानामध्ये आपल्याला जे काही 6 चेंडू मिळणार आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम विकेटसाठी आपण प्रयत्न करूया. पहिल्या षटकामध्ये त्याने 2 विकेट मिळवल्या होत्या. आणि पवन कोंडाजी जेव्हा गोलंदाजीला आले तेव्हा त्यांच्या समोर असलेला फलंदाज होता तो अर्थातच कामराज सोंडे मैदानामध्ये होता. त्याला त्यांनी पावलांचा रस्ता दाखवला. दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज भूषण हिरवे आले. त्याने पुढच्या चेंडूवरती 2 रनचा स्ट्रोक खेळला. कव्हरमध्ये तो अर्थात त्या 2 धावा मिळाल्या. पण त्याच्या पुढच्या चेंडूवरती थोडासा लेग चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्या चेंडूवरती फटका चुकला भूषण हिरवेचा. भूषण बाद होऊन परतला पावलांमध्ये. आणि आता सिच्युएशन काय मित्रांनो, 9 चेंडू येणं बाकी आहेत. शुभमजी मला कळवतात की 10 धावांची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय जयेश म्हात्रे. आकाश म्हणत असावा कदाचित की बघ 9 मध्ये 10 बनवायचे आहेत, आपल्याला बॉल टू रन जायचं आहे, आपल्याला सहज सोप्या पद्धतीने हा सामना आपण घेऊन जाऊ शकतो. बऱ्याच साऱ्या गोष्टी घडत असतील तिथे, पण त्याच वेळेला मैदानाच्या बाहेर बसणारा प्रेक्षक वर्ग त्याला विजयाची आस आहे. राजपुरी पॅन्थर्सचा तो अर्थातच फॉलोअर वर्ग असेल किंवा दुसऱ्या बाजूला चेन्नई चॅम्पियन्सचा तो फॉलोअर वर्ग असेल. चेन्नई चॅम्पियन जेव्हा मैदानामध्ये सामना खेळतात त्यावेळेला जर आपण एका बाजूला पाहिलं ना तर संघ मालक आमचे अर्थातच अवधूतजी पाटील आहेत. दुसऱ्या बाजूला राजपुरी पॅन्थर संघाचे संघ मालक आपल्याला जर पाहायला मिळाले तर राहिल भाई, माजिद भाई तसेच अन्सार भाई हे राजपुरी पॅन्थर संघाचे संघ मालक आहेत. त्यांनाही माहिती आहे की सामना जरा सोपा केला होता फहदने, त्यामुळे आता जास्त विचार करण्याची काही गरज नाहीये. चला बॉल टू रन आहे, सोप्या पद्धतीने जिंकू शकतो का. पण आकाश भाईतांडेलसाठी यावेळेला एक वेगळं चॅलेंज. त्याने तो फटका खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडा वाईडेश उभा होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाश भाईतांडेल यावेळेला सामन्यातली हवा आपल्या बाजूने करतोय. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव 7 मध्ये 3. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 7 चेंडू येणं बाकी, 3 धावांची आवश्यकता असेल. आकाश 3 आकाश. येस येस, माझे गुणलेखक मित्र शुभम मला कळवतात 7 मध्ये 3 ची आवश्यकता आहे. आपण अर्थात त्या क्षेत्ररक्षण आणि त्याच्या अर्थात प्लेसमेंट बाबत बोलू नक्की. यावेळचा हा चेंडू पवन कोंडाजीला माहिती आहे, तो षटकार आपल्यासाठी प्रचंड महागडा पडलाय. आकाश भाईतांडेलला माहिती आहे की षटकार आलेला आहे, तो आपल्यासाठी प्रचंड सोप्या पद्धतीने आव्हान यावेळेला आता मैदानापुढे आपल्यासाठी असणार आहे मैदानामध्ये. पण एका बाजूला ज्या प्लेसमेंट बद्दल बोलावं लागेल की 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला मैदानामध्ये अशा काही पोझिशन ज्या असतात ना आपल्याला आठवावं लागेल ना. बघा साई जिराटचा संघ मैदानामध्ये जेव्हा खेळतो किंवा त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला तुम्हाला आणखीन काही संघांची नावं घ्यायची झाली तर नवगावचे विनोद वाटकरे ज्या वेळेला क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सजवतात, किंवा इकडे मुरुडमध्ये तुम्ही जर गेलात ना तर फहद सुद्धा ज्या वेळेला कॅप्टन असतो त्यावेळेला तो क्षेत्ररक्षण मैदानामध्ये लावतो. तिकडे आमचे रोह्यामध्ये गेल्यानंतर तेजस नरे मगाशी खेळत होते, ते ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण मैदानामध्ये लावतात. तर या 4ही खेळाडूंची मी नावं जेव्हा घेतली ना किंवा त्याच्यामध्ये एका संघाचं नाव मी घेतलं तर त्या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे की लॉंग ऑन लॉंग ऑफला अशा क्षेत्ररक्षकाला ठेवायचा किंवा वाईडेश
मिड विकेट. या क्षेत्रामध्ये अशा क्षेत्ररक्षकांना ठेवायचे की ज्या क्षेत्ररक्षकांचे रिफ्लेक्सेस चांगले असतील, ते क्षेत्ररक्षक मोठ्या प्रमाणावरती तो एरिया चेस करू शकतील, किंवा दुसऱ्या बाजूला त्यांची पोझिशन अशा पद्धतीने ठेवायची किंवा प्लेसमेंट अशा ठिकाणी ठेवायची की जिथून गोलंदाज गोलंदाजी करतोय तिथला बराचसा एरिया ते अर्थात कव्हर करू शकतील. या सगळ्या गोष्टींचा सुद्धा थोडासा अभ्यास करावा लागतो. मोठ्या स्पर्धांमध्ये काही वेळेला या छोट्या छोट्या चुका किंवा त्याच वेळेला जर घटना घडल्या तर त्या चुका म्हणून आपल्या समोर येतात, पण त्यातून बरंच काही शिकायचं असतं. जसं काल शिरूविक म्हणाला ना की माझ्याकडून चूक झाली होती. 6 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. चुका मान्य करणं सुद्धा महत्वाचं आहे ना. 6 मध्ये 3 आवश्यकता असताना लोकल बॉय या वेळेला संकेतच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. संकेत पाटील गोलंदाजी करणार. थोडासा भरोसा प्रशांतने या वेळेला संकेतच्या हातामध्ये दिलाय. त्याला म्हटलंय की बघा या वेळेला तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू या वेळेला संकेतचा आपण पाहतोय थोड्या अंशी स्टॅटरवर नव्हता, ऑफ स्टंपला बाहेर फलंदाजाला आमंत्रित केलं आणि संकेत म्हणतोय इतकं साधं सोपं नाहीये. या मैदानामध्ये लहानपणापासून अनेक सारे खेळ मैदानामध्ये मी खेळलेले आहेत, त्याच्यामुळे या विकेटवरती कशी गोलंदाजी करायची, आझाद मैदानावरतीच मी खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालेलो आहे आणि त्याच्यामुळे त्या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थानं अर्थ जर काही मी मैदानामध्ये लुटला असेल ना, आनंद लुटला असेल ना आणि तो अर्थ मला समजला असेल ना, तो या आझाद मैदानामध्ये. त्यामुळे संकेत त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 5 मध्ये 3 ची गरज आहे. जयेश वेगळ्या प्रकारे अर्थातच फटका खेळतोय. त्याला माहिती आहे या मॅच मध्ये थोडा डेंजर झोनला जाण्याचा प्रकार आपल्याकडून होऊ नये अशी सुद्धा तो काळजी घेतोय. राजपुरी पॅन्थर संघासाठी 4 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. प्रशांत मोरे म्हणतोय की ती मॅजिकल डिलिव्हरी संकेत तुला करावी लागेल कदाचित आज, कारण जेव्हा 4 चेंडू येणं बाकी आहेत, सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज काय करणार आहे किंवा कशा पद्धतीने खेळणार आहे याच्यासाठी थोड्या अंशी त्याने क्षेत्रव्यूह सुद्धा बदललाय. सिली मिड ऑफला स्वतः प्रशांत मोरे उभा राहिलाय. थोडा आक्रमक क्षेत्रव्यूह लावला गेलाय. सुराग दाभाडे यष्ट्यांच्या पाठी यष्टीरक्षण करतोय आणि संकेतचा पुढचा चेंडू स्लोवर वन, धीम्या गतीचा, हळुवार गतीचा आणि त्याच वेळेला तो कॉन्फिडन्स बूस्टर वाला चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव येणारा चेंडू मैदानामध्ये काही अंशी एक वेगळं चित्र निर्माण करतोय, कारण 3 मध्ये 2 ची गरज आहे. 3 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. या मैदानावरती काही अंशी संकेतकडे असणाऱ्या त्या मॅन ऑफ द मॅच त्याने आठवल्या किंवा त्याच वेळेला आपण आतापर्यंत कशा पद्धतीने चेंडरे चॅम्पियन संघाला भरोशाचे आहोत या पद्धतीने तो भरोसा क्रिएट करण्याचा सुद्धा त्यानं प्रयत्न करतोय. 3 मध्ये 2 ची गरज. बाबू दक्षिकरला थोडा आतमध्ये बोलवलाय आणि या वेळेला सिली मिडॉनला किंवा शॉर्ट मिड विकेटच्या जागी त्या ठिकाणी उभं केलंय त्यांनी. याही वेळेला आपण पाहतोय बॅकफुटवरती जाऊन आकाश भाईतांडेल थोड्या अंशी गरमागरम वातावरण होतोय. सामना रंगतदार आहे मित्रांनो. तुम्हाला असं वाटलं असेल 30 मध्ये 47 बनवायच्या होत्या, पण कुरुळचे हे भूमिपुत्र आहेत. त्यांना माहिती आहे की या मैदानामध्ये लहानपणापासून आपण अनेक सारे खेळ खेळलेले आहेत. मग आता PNP चषकामध्ये सुद्धा जेव्हा ही संधी मिळाली ना, त्या संधीचं सोनं तर करावं लागेल आणि आझाद मैदानामध्ये अशा लढती खूपच रंगतदार रोमहर्षक नाट्यपूर्ण झालेले आहेत. 2 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. आकाश भाईतांडेल साठी संकेत पाटील तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला कट केलाय चेंडू. आकाश भाईतांडेल मॅचला फिनिश करतोय आणि राजपुरी पॅन्थर संघाला विजय मिळवून देतोय. वेल डन आकाश, वेल डन राजपुरी पॅन्थर अँड हार्ड लक टू चेंडरे चॅम्पियन. छोटा तरी घाम मोठा खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. मॅच फिनिश करण्याची ताकद आकाश भाईतांडेल कडे सदैव आहे आणि त्याने आज ते करून दाखवलं. आज आपल्या स्वतःच्या संघासाठी सागर सम्राट नावेसाठी त्याने ज्या खेळी मैदानामध्ये साकारलेल्या आहेत त्या त्याने ओळखल्या, त्या त्याने आज प्रूव्ह करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आज सागर सम्राट नावे हे नाव मैदानामध्ये नव्हतं. आज अर्थातच राजपुरी पॅन्थर्स हे नाव मैदानामध्ये होतं, पण त्याच वेळेला आकाश भाईतांडेल हे नाव जर मैदानामध्ये आहे. फहद कळबसकरने पाया रचला होता, पण त्याच्यावरती कुणीतरी शिखर किंवा त्याच वेळेला कोणीतरी भिंती बांधणं, कोणीतरी अर्थातच तो कळस उभा बांधणं गरजेचं होतं. ती कामगिरी आकाश भाईतांडेलने मैदानामध्ये केली. सामना जिंकवला, पण संकेतचं कौतुक होईल. त्याच वेळेला कौतुक होईल पवन कोंडाजीचं, ज्याने या सामन्यामध्ये थोड्या अंशी का होईना जान आणली. चेंडरे चॅम्पियन संघाला विजयासाठी केवळ अर्थातच 1 षटकार किंवा 1 चौकार कमी पडलेला पाहायला मिळाला. त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये या सगळ्या धड्यांचा अभ्यास केला जाईल, झालेल्या चुकांवरती काम केलं जाईल. सामनावीराचं मानकरीचं पारितोषिक आपण डिक्लेअर करू, पण तत्पूर्वी पुढच्या सामन्यासाठी रेडी होऊया.
पुढच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतो निशांत पाटील यांना.